देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्या विचारांनी हा महाराष्ट्र घडला, त्या विचारांना ज्या विचारांनी प्रेरित केले, त्या राजमाता, राष्ट्रमाता, जिजामाता. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असं म्हणत या अंधारात सापडलेल्या समाजात शिक्षणाची ज्ञानज्योती लावून प्रज्वलित करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची आद्यदैवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे आद्यजनक राजर्षी शाहू महाराज. माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी मराठा आणि बहुजनांची मुलं शिकून या अनुवादाच्या छाताडावर थया लावणार नाही, तोपर्यंत मी पाय चप्पल घालणार नाही, असं ठणकावून सांगणारे रयत शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, ते देशरत्न, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना, महापुरुषांना, महामातांना मी वंदन करतो. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित उद्घाटक महोदय, सन्माननीय गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी करण अरुण गायकवाड, इयत्ता 8वीचा विद्यार्थी, आज आपल्या समोर गुरुपौर्णिमेविषयी जे काही 2-3 शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे रूप. या साक्षात परब्रह्माला माझा नमस्कार असो, असा महिमा आपल्या भारतीय संस्कृतीत वर्णन केलेला आहे. ही गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमे दिवशी येते. मित्रांनो, गुरुविषयी आपल्या मनात आदर असला पाहिजे. याचं मी एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. मित्रांनो, संत कबीरांना विचारण्यात आलं, गुरु आणि देव या दोघांनाही जर तुझ्या समोर उभं केलं तर तू सर्वप्रथम प्रणाम कोणाला करशील? तेव्हा कबीरांनी असं सांगितलं, ज्या गुरुने मला देवाची ओळख करून दिली त्या गुरुला मी सर्वप्रथम प्रणाम करेन. कबीरांनी असं त्या ठिकाणी सांगितलं, ज्याप्रमाणे राजा वाचून सेना, शेतकरी वाचून मळा आणि नावड्या वाचून नौका ज्याप्रमाणे विसंगत वाटते ना, त्याप्रमाणे एका सद्गुरूशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणूनच श्री समर्थांनी सद्गुरू विना जन्म निष्फळ असं म्हटलेलं आहे. विद्या हे एक महान दैवत आहे आणि विद्यादान करण्याचे महान व पवित्र असे कार्य गुरु करतात. आणि म्हणूनच गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री, सरस्वतीची अमृतवाणी, भावी पिढीचा शिल्पकार, ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ. गुरु म्हणजे दयेचा सागर, भावी पिढीचा शिल्पकार, सतत लोकांच्या कल्याणासाठी झटणारा, निस्वार्थी ज्ञानदान करणारा. आणि गुरुशिवाय आपल्या कोणाच्याही जीवनाचा मार्ग सफल होऊ शकत नाही. कारण दीपस्तंभाशिवाय आपली नौका किनाऱ्याजवळ सुरक्षितपणे पोहोचू शकत नाही. दीपस्तंभाशिवाय आपली नौका किनाऱ्याजवळ सुरक्षितपणे पोहोचू शकत नाही. कोकिळेच्या आवाजात जरी माधुरी असते तरी कंठ फुटायला जसा वसंत ऋतूच यावा लागतो, त्याप्रमाणे एखाद्या मनुष्याजवळ ज्ञान उपजत जरी असले तरी ते फलद्रूप होण्यासाठी एका गुरुपासूनच चालना मिळावी लागते. लोखंड जसे परिसाच्या स्पर्शाने सुवर्ण बनते, त्याप्रमाणे शिष्य गुरुच्या ज्ञानाने कृतार्थ बनतो. गुरु म्हणजे ज्ञानाचे पीठ. या दिवशी गुरुचे पूजन करणे म्हणजे ज्ञानाचे व सत्याचे पूजन करणे. गुरुची सुरुवात आपल्या आई वडिलांपासून होते. आई ही आपल्या प्रत्येकाचा सर्वात मोठा गुरु आहे. ती आपल्या मनावर चांगले संस्कार रुजवते, आपल्या मनावर चांगले विचार, सुविचार बिंबवते. तिच्यात तर तांबीत आपण अज्ञानाचे सुज्ञान बनतो. प्रेम, वात्सल्य या गुणांचा वारसा आपण तिच्याकडूनच उचलतो. शेवटी जाता एवढंच कळेल, गुरु हे व्यापकतेचा आकाश आहे आणि आपण या व्यापकतेच्या आकाशाकडे झेपावणारे गरुड आहोत. गुरु हे व्यापकतेचा आकाश आहे आणि आपण या व्यापकतेच्या आकाशाकडे झेपावणारे गरुड आहोत. गुरु हे उंच शिखर आहेत आणि आपण हे उंच शिखर गाठण्यासाठी ठेच काढणारे गिर्यारोहक आहोत. गुरु हे ज्ञानाचा अथांग सागर आहेत आणि आपण या ज्ञानाच्या अथांग सागरातील ज्ञानरूपी मोती वेचणाऱ्या पाणबुड्या आहोत. एवढे बोलून मी माझ्या वक्तव्याला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद.